नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी बुधवारी सायंकाळी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला कामकाज पाहण्याची सूचना राष्ट्रपतींनी दिली आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महानगरपालिकेतील बैठका, सभा पूर्णपणे गेल्या 2 महिन्यांपासून बंद झाल्या होत्या. मात्र मंगळवारी मतमोजणी झाली असून आता या बैठका घेण्याचे वेध महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटाला लागले आहेत. त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. 23 वर्षीय तरुणाचा बेदम मारहाण करीत खून केल्याची घटना येरगट्टी तालुक्यातील नुगानट्टी गावात घडली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी 5 जून रोजी सकाळी उघडकीस आला. बसवराज गुरुलिंगप्पा मुद्दण्णावर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी 4-5 जणांवर मुरगोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केली नसून तपास सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी काही वैयक्तिक भांडणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल काल समोर आले. एनडीएने मोठी आघाडी घेत बहुमत मिळवले. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. त्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. 8 जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता. एनडीएच्या मित्र पक्षांशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार स्थापनेची रूपरेषा व शपथविधी यावर चर्चा होणार आहे. बेळगाव चोरला गोवा मार्गावर वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडपामुळे वाहनांचा प्रवास धोकादायक बनला आहे. वाढलेल्या झुडपामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात घडत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची कुंपणे काढून रस्ता प्रवासासाठी सुलभ करणे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम आहे. मात्र वन खात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे ही झुडपे हटवण्यास आडकाठी करत असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाढलेली झुडपे आणि फांद्या तातडीने काढून रस्ता प्रवासासाठी सुलभ करावा अशी मागणी प्रवाशातून होत आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर पडण्याचे असून त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप कमी जागा आल्या, त्यामुळे राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीमधून मोकळे करावे अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी वरपासून ते खाली तळापर्यंत मेहनत घेतली. मात्र राज्यात भाजपला कमी जागा आल्या, परंतु जनतेने आम्हाला नाकारले नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. येळ्ळूर परिसरामध्ये धूळवाफ पेरणी केली जाते. वळिवाचे पाऊस झाल्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांनी मशागत करून धूळवाफ पेरणी केली होती. आता भात उगवणीला सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरलेल्या भाताची उत्तम उगवण झाली आहे. आता लवकरच त्यामध्ये कोळपणीच्या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. यावर्षी येळ्ळूर परिसरात
वळिवाचे दमदार पाऊस कोसळले, त्यामुळे शिवारात बम तसेच तण उगवले होते. त्याची कोळपण करून शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती. त्यानंतर दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. चिकोडी लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रियंका जारकीहोळी यांचे प्रथमच गोकाक नगर येथील निवासस्थानी आगमन झाले असता त्यांच्या कुटुंबियांनी मिठाई व आरती करून त्यांचे स्वागत केले. दरम्यान खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी आजोबा लक्ष्मणराव व आजी भीमव्वा जारकीहोळी यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला. उजगाव येथील मळेकर्णी देवस्थानची प्रति आठवड्यातील मंगळवारी व शुक्रवारी होणारे यात्रोत्सव यावर्षीच्या प्रशासनाच्या काही नियमामुळे रद्द करण्यात आले आहेत. यातून छोटे व्यवसाय ठप्प झाले. प्रामुख्याने खेळणी विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, कार्यालय, पार्किंग, लॉज यांना फटका बसला आहे. शिवाय या निर्णयामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यात्रा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी येथील व्यावसायिक करू लागले आहेत. जांभोटी कणकुंबी जंगलात विनापरवाना पर्यटनासाठी आलेल्या 20 युवकांना पकडून समज देऊन सोडून देण्यात आले आहे. जांभोटी जवळील चापोली जंगलातील धबधबा पाहण्यासाठी हुबळी परिसरातील 20 युवक सोमवारी दिनांक 3 रोजी चापोली येथील जंगलात जाताना वन खात्याने त्यांना ताब्यात घेऊन जांभोटी येथील वन कार्यालयात आणून समज देऊन सोडून देण्यात आले. यावेळी जिल्हा वन अधिकारी MS कल्लूर तसेच खानापूर वन अधिकारी सुनीता निंबर्गी उपस्थित होत्या. नंदगड, बीडी, हलशी, बेकवाड परिसरात मंगळवारी दुपारी दमदार पाऊस झाला. तब्बल 1.5 तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेती पिकासाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताची पेरणी केली होती. भात उगवणीसाठी पावसाची गरज होती, त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. गेल्या 2-3 दिवसांपासून मोठा उष्मा होता. सकाळपासूनच वातावरण दमट होते. पाऊस पडण्याची चिन्हे दिसून येत होती. सकाळी 11 नंतर बेकवाड, नंदगड, हलशी परिसरातील पावसाला सुरुवात झाली आहे. चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवाराचा विजयोत्सव साजरा करताना एका 25 वर्षीय युवकाने पाकिस्तान की जय अशा घोषणा दिल्यामुळे चिकोडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जमीर सिकंदर नाईकवडी, वय वर्षे 25, राहणार मातंग गल्ली व सध्या राहणार झारी गल्ली, चिकोडी असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर IPC कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी स्वतःहून त्याच्याबद्दल फिर्याद नोंद केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.